नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर साथी प्रशिक्षण संस्था याचबरोबर MKCL अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा कुणबी आणि कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी समाजातील जे नॉन क्रिमिनल गटातील युवक युवती आहेत तर यांच्यासाठी CSMS दीप म्हणजे डिजिटल एम्प्लॉयबिलिटी इन्हान्स प्रोग्राम हे जे प्रशिक्षण आहे 10वी पासवरती आहे, 6 महिन्यांचा कालावधी आहे आणि 40,000 सीट या प्रशिक्षणाअंतर्गत दिल्या जाणार आहेत. म्हणजे 40,000 विद्यार्थ्यांना लाभ या योजनेमार्फत दिला जाणार आहे. तर तुमच्या तालुका स्तरावरती हे प्रशिक्षण MSCIT जसं प्रशिक्षण असतं तर याचप्रमाणे हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. चला तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेऊया. तर यामध्ये पाहू शकता की सदरचे कौशल्य विकास प्रशिक्षण हे निशुल्क असून सदर प्रशिक्षण खर्च सारथी प्रशिक्षण पुणेमार्फत करण्यात येणार आहे. आणि लक्षात घ्या, कौशल्य विकास प्रशिक्षण हे MKCL संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्रामार्फत ALC महाराष्ट्र पातळीवर राबवण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी MKCLचे तुमच्या तालुका स्तरावर जे केंद्र आहेत तेथे तुम्हाला हे प्रशिक्षण मिळेल. तर सदर हे प्रशिक्षण अनिवासी असून प्रशिक्षणादरम्यान राहणे किंवा जेवणाची व्यवस्था उमेदवाराला स्वखर्चाने करावी लागणार आहे. तर यामध्ये पाहू शकता की 18 ते 45 वर्ष वयोगटातील कॅन्डिडेट मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर लक्षात घ्या, संबंधित उमेदवारांनी MKCL संस्थेच्या अधिकृत अध्ययन केंद्राकडे मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या MKCL केंद्रावरती डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. प्राप्त अर्जांमधून निकषांच्या आधारे अर्जांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर प्रथम येणाऱ्या निवडक उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. तर याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अपूर्ण अर्ज असतील तर यामध्ये विचार केला जाणार नाही. याचबरोबर मराठा उमेदवार जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल EWS म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन असल्याचे प्रमाणपत्र, TC किंवा LC 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र चालू वर्षाचे लागणार आहे. 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणे गरजेचं आहे. उमेदवारांनी ज्या प्रशिक्षण केंद्राची निवड केली आहे त्याच प्रशिक्षण केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षण मध्ये सोडून जाता येणार नाही. तसेच प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमांचे घटक, कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असणार आहे. तर अशा प्रकारे हे परिपत्रक आहे. संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे. तर आवश्यक कागदपत्रे कोणती या संदर्भात माहिती पाहू शकता की संपूर्ण ऑनलाईन अर्ज देखील तुम्ही भरू शकता किंवा MKCL केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन अर्ज देखील भरता येईल. त्यामध्ये पाहू शकता की शैक्षणिक गुणपत्र व प्रमाणपत्र किमान 10वी पास लागणार आहे आणि त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केले जातीचे प्रमाणपत्र. तसेच मराठा जातीच्या उमेदवाराकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यास मराठा जातीचा उल्लेख असलेले EWS प्रमाणपत्र या किंवा TC किंवा शाळा सोडल्याचा तसेच कॉलेज सोडल्याचा दाखला, 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 31 मार्च 2025 पर्यंत वैध असणे गरजेचं आहे. त्यानंतर जन्म दाखला तसेच नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, मागील 3 वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र 31 मार्च 2025 पर्यंत वैध असलं पाहिजे. तसेच तहसीलदार यांचे महाराष्ट्र राज्याचे रहिवास असल्याचे डोमासाईल सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि उमेदवाराचा फोटो व सही ही कागदपत्रे घेऊन तुम्हाला अधिकृत MKCLचे जे तुमच्या तालुका स्तरावर केंद्र आहे तिथे तुम्हाला व्हिजिट करायचे आहे. याचबरोबर या संदर्भात अभ्यासक्रम कुठला आहे, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म देखील आहे. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भात परिपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल. त्यामुळे या संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.